तो माझा भाऊ अशा पद्धतीने मारल्या नाही गेला पाहिजे, तुम्ही असं चुकीचं काम करू नका, जर माझे पती असाल, माझ्यावरती दया करत असाल तर माझ्या भावाला अभयदान द्या. भावाला सोडून दिलं, पण अर्धी डोकी अर्धी दाढी काढून टाकली, अर्ध्या विषा काढून टाकला, विद्रूप करून टाकलं. त्यांनी सुद्धा महाभारतकार सांगता, त्यांनी सुद्धा तिथं असं व्रत घेतलं की आजपासून मी कौंडण्यपुरामध्ये जोपर्यंत कृष्णाचा वध करणार नाही तोपर्यंत कौंडण्यपुरामध्ये जाणार नाही. त्यांनीही प्रण घेतला. पण प्रण कुणासमोर घ्यावं? दगड छोटा असो किंवा मोठा असो, आपण दगडावरती डोकं आपटून चालणार नाही. दगड दगडच आहे, त्याची ताकद ओळखण्यासारखी आहे, त्याची ताकद खूप अफाट आहे. डोकं कितीही आपटलं तर दगड फुटू शकत नाही. आपण आपलं सामर्थ्य योग्य ठिकाणीच वापरलं पाहिजे. आपण दररोज सकाळ संध्याकाळ थोडंसं सामर्थ्य वापरतो की नाही? सकाळ संध्याकाळ तू असं का करत नाही, तू तसं करत नाही, तसं करत नाही आपण म्हणतो, म्हणून तिला बदलण्याचा प्रयत्न करतो. पण ती बिचारी माऊली कधी बदलते का? आपण तिला कितीही सांगितलं तू असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण नाही. तुम्हाला तुमचं काम बघा, तुमचं तुम्ही करा. म्हणजे आपल्या सामर्थ्याचा वापर काही ठिकाणी आपण थोडासा क्षीण पण केला पाहिजे. अशा ठिकाणी सामर्थ्य चालून चालत नाही. द्वारकेमध्ये गेले, द्वारकेमध्ये सगळ्या यादवांनी कृष्णाचं स्वागत केलं आणि मग सुंदरपणे म्हणतात 8 दिवसापर्यंत कृष्णाचा विवाह सोहळा. आणि त्या विवाह सोहळ्याची तयारी चालू आहे. तिकडून भीष्मक राजा आले. भीष्मक राजाने परमात्म्याचे पाय धरले. तुम्ही हरण केलं चांगली गोष्ट आहे, परंतु मला कन्यादान करण्याचं भाग्य माझ्या पदरी टाका. मी माझ्या पत्नी मुलीचं कन्यादान करू इच्छितोय, रुक्मिणीचं कन्यादान करू इच्छितोय. ते म्हटले सासरे बुवा, भगवंत म्हणतात सासरे बुवा आता जागा बदलली आहे, लग्नाचं हा बँकेट हॉल ठरलेलं आहे द्वारकेमध्येच. आता या सभागृहांमध्ये या लग्न मंडपामध्येच लग्न होतील. आता काय परत तिकडं अमरावतीला येणं जमणार नाही, त्यापेक्षा इथं काय कन्यादान करायचं ते करा. आणि मग शनईच्या सगळ्या तयाऱ्या झाल्या आणि वाद्यंत्र तयाऱ्या झाल्या. गोपिका सगळ्या पक्वान्न बनायला लागलेल्या आहे. आता सगळ्या त्या द्वारकेमध्ये तयारी सुरू झालेली आहे. मग उद्याचा मेनू काय, परवाचा मेनू काय, मग हळदीचा कार्यक्रम, अमका कार्यक्रम, ही रसम ती रसम, हे सगळं काही चालू झालेलं आहे. आणि मग लग्न घडी जवळ येतीये. इथली तयारी करा. इथलं जे साहित्य ते साहित्य आणा. इथलं साहित्य आणून अंतरपाठ आणा. 2 माणसं बोलवा, मुला मुलीचे मामा बोलवा. आता तिकडं मामा संपलेले, पण इकडचे मामा असतील तर बोलवले पाहिजे. पुढेही मामा होऊ शकता. पण आता हे ज्याला मानपान हवाय त्यांनी त्या मानाने पुढे येणं गरजेचं आहे. रिक्त पानीर्ण पश्चंती राजानाम देवता गुरु. देवाला गुरुला तिकडून इंद्रप्रस्थाकडून सगळीकडून राजे मंडळी सगळे आलेले आहे. आणि दक्षिणेकडून तिकडून सगळे, विदर्भातून बरीचशी मंडळी आलेली आहे. आणि आपण योगायोगानं सासरची मंडळी आहोत. भगवान कृष्णाच्या सासरची मंडळी आहे. तर आपल्याला सगळ्यांना आहेर घेऊन जावं लागेल त्या लग्नामध्ये. ऐकताय ना पुरुष मंडळी? सगळ्यांना आहेर घेऊन जावं लागेल. पण आता आहेर असा आहे की तुमचा तो कपड्या लत्त्याचा आहेर इथं द्यायचा नाहीये. हिचं आगमन झालं. मंगलवाद्याच्या सनईच्या सुरामध्ये कृष्णाचं आगमन सुरू झालं. कृष्ण मंद पावलं टाकत, रुक्मिणी मंद पावलं टाकत, गोजीरवाडे ते सुंदर पावलं टाकत कृष्ण आणि रुक्मिणी येत आहे. काय दृश्य आहे. त्या दृश्याकडे लाईट त्या गवळणींनी गोपांनी वृंदावनातून म्हणतात आले, मथुरेतून आले, गोकुळातून आले. पाट्या भरून सोनं आणलं कृष्णाच्या आहेरासाठी. काहींनी दूध भरून आणलं, काहींनी दही भरून आणलं, काहींनी दह्याचे वस्तू आणल्या, काहींनी लाडू आणले, पुऱ्या आणल्या, करंजा आणल्या. काय त्या कृष्णाच्या लग्नासाठी 56 भोग घेऊन आले. आणि मग म्हणतात की त्या आहेरासाठी हजारो प्रकारचे, ज्याला सुवर्ण आणता येतील, ज्याला माणिक आणता येतील, ज्याला मोती आणता येतील. पण आपण तेवढे भाग्यवान आहोत का? तेवढे भाग्यवान नाहीये. आता मंगल अष्टके हरिकडे, तुमच्याकडे असलेल्या पुष्पांची उधळण करा. गरगरुषी बोलती, गरगरुषी जाई मोकतिक